आता या बुलेटिनमध्ये बातम्या बघूयात महाफास्ट 100. बोधू अशोक कराच्या अश्लील व्हिडिओची 15 ते 20 रुपयात विक्री. सायबर विभागाकडून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल. बंधू अशोक करातला गुन्ह्यांसाठी कुणी मदत केली असेल तर त्या सर्वांवरती कारवाई होणार. रुपाली चाकणकरांवरील प्रश्नावरती एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुतेंचं उत्तर. बंधू अशोक करात प्रकरणातील सीडीआर लीक झाल्याबाबत शासन स्तरावरती चौकशी सुरू. एसआयटीची पत्रकार परिषदेत माहिती. बंधू अशोक कराच्या घर आणि कार्यालयावरती छाप्यात मोठा खुलासा. तृप्तबाला बंगल्यातून असंख्य आधार कार्ड आणि पॅन कार्ड जप्त. बनावट बँक खाते उघडण्यासाठी कागदपत्रांचा वापर केल्याचा संशय. अनेक खात्यांना खराचाच मोबाईल नंबर लिंक. काँग्रेसला जनभावनेशी थोडी कदर असेल तर उमेदवार परत घेऊन ते सुनेत्रा पवारांना बिनविरोध निवडून देतील. बारामती पोटनिवडणुकीवरती मुख्यमंत्री फडणवीसांचे विधान. बारामतीत 17 तारखेला प्रचाराला जाणार. महायुतीच्या वतीनं प्रचाराला जाणार. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती. कुटुंबाच्या पुण्याईवरती आत्ताच खासदार झालेल्या मुलानं काँग्रेसच्या डाऊनफॉलबद्दल बोलू नये. महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या कृतज्ञ मुलानं काँग्रेसबद्दल न बोललेलंच बरं. महाराष्ट्र काँग्रेसकडनं पार्थ पवारांना उत्तर. पार्थ पवारांनी एवढा त्रागा करण्याची गरज नाही. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांची टीका. तर बारामतीत काँग्रेस लोकशाही पद्धतीनं निवडणूक लढवत असल्याचं भाष्य. कुणाचा डाऊनफॉल होईल हे वेळच सांगेल. काँग्रेसवरती टीका करून आणि बिनविरोधासाठी दबाव टाकून काहीही होणार नाही. नाना पटोलेंचा पार्थ पवारांवर निशाणा. काँग्रेसबद्दल पार्थ पवारांनी केलेलं वक्तव्य हे त्यांच्या पक्षाचं मत असेल. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. अजितदादांचं निधन झाल्यानंतर बारामतीत ही पहिली निवडणूक ही भावनिक गोष्ट. सुळेंचं वक्तव्य. काँग्रेसनं माघार घ्यावी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार. बारामती पोटनिवडणुकीवर पटेलांची भूमिका. आमच्या नेत्याची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्नशील असल्याचं पटेलांचं वक्तव्य. अजित पवारांकडे बघून सुनेत्रा पवारांना मतदान होणार. रोहित पवारांचं वक्तव्य. तर काँग्रेसशी बोलून बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं भाष्य. आमदार रोहित पवारांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली. अजितदादांच्या विमान अपघाताबाबत चर्चा झाल्याची माहिती. तपास ज्या वेगानं आणि दिशेनं होणं अपेक्षित आहे तसा होत नसल्याचा रोहित पवारांचा आरोप. पक्षातून हाकलून पुन्हा ऍडजस्ट केलेल्या प्रवक्त्यानं जास्त मोठी झेप घेऊ नये. महाराष्ट्र काँग्रेसची सूरज चव्हाणांवर टीका. राहुल गांधी हा विषय तुमच्या बुद्धीच्या आवाक्या बाहेरचा असल्याची टीका. 5 वर्षांच्या काळात मुंबईत सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करूया. पुढच्या वेळी महापौर आपला असणार. आदित्य ठाकरेंचं नगरसेवकांना मार्गदर्शन. प्रभागापुरते मर्यादित न राहता मुंबईकरांचे प्रश्न मार्गी लावण्यावरती भर देऊया असा देखील सल्ला. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. एनडीआरएफच्या निकषाद्वारे मदत करण्याचे निर्देश. मुख्यमंत्री फडणवीस 11 एप्रिलला दिल्ली दौऱ्यावर. दिल्लीतील अखिल भारतीय मराठी अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लाही कार्यक्रमाला उपस्थित राहणार. मेट्रो 2B मार्गिकेतील स्थानकांचं नामकरण करा. राहुल शेवाळे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी. शेवाळ्यांच्या मागणीबाबत बोर्डामध्ये विषय मांडून निर्णय घेऊ. शिंदेंचं आश्वासन. मुंबईतल्या दिंडोशी नागरी निवारा परिसरातील मरियम्मा देवीच्या शोभायात्रेत 2 गटात राडा. राड्यामध्ये जखमी आणि पीडितांची शिवसेना नेते संजय निरुपम यांनी भेट घेत विचारपूस केली. तर लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याची संजय निरुपम यांची मागणी. बीडच्या मसाजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आजपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात. आजपासून अर्ज स्वीकारले जाणार. सरपंच पदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्थायी आणि विशेष समित्यांसाठी निवड बिनविरोध. स्थायी समितीसाठी 8 सदस्यांची बिनविरोध निवड. रत्नागिरी जिल्हा परिषदेत 56 पैकी 50 सदस्य महायुतीचे. कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या चौकशीला सुरुवात. 20 सदस्य समितीनं गोकुळ दूध संघाकडे आवश्यक कागदपत्र मागवली. दूध संघाच्या मतदार यादीतील 427 दूध संघाच्या नोंदणीची पडताळणी होणार. संबंधित दूध संस्थांना नियमबाह्यपणे सभासदत्व दिल्याचा आरोप. सोमय्या यांच्या घराबाहेर जाळपोळ करणाऱ्या आरोपीला अटक. आरोपी प्रवीण कुंदरला नवघर पोलिसांकडून अटक. सोसायटीतील अनधिकृत जिम तक्रार करून सोमय्यांनी बंद पाडल्याच्या रागातनं कृत्य केल्याची माहिती. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली. हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 22 एप्रिलला.
आरोप निश्चितीपासून अद्याप युक्तिवाद झालेला नाही. विजय शिवतारेंची किडनीची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर प्रथमच प्रतिक्रिया आली आहे. ज्या व्यक्तींनी मदत केली त्यांचे आभार, अशी प्रतिक्रिया विजय शिवतारे यांनी दिली. रत्नागिरीतल्या चिपळूणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. ठाकरे सेनेच्या आजी-माजी सरपंचांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. नंदनवन बंगल्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. अंबड तालुक्यातल्या चर्मापुरीमध्ये बाळराजे आवारे यांचा कारखाना सील. गायरान जमिनीवरती कृषी अवजार केंद्र या नावानं विनापरवानगी महापुरुषांच्या पुतळा निर्मितीचं काम सुरू होतं. अंबडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पुतळा निर्मिती केंद्राचं कामकाज पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश. मीरा भाईंदरमध्ये बोगस रिक्षा लायसन्स आणि आरटीओमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा मनसेचा आरोप. गरिबांना दंड करण्याऐवजी 40,000 लाच घेणाऱ्या आरटीओ अधिकारी आणि एजंटवरती गुन्हे दाखल करण्याची मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे यांची मागणी. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा मनसेचा इशारा. माढ्यातील अंजनगाव पुतळा प्रकरणामध्ये आणखी एकाला ताब्यात घेतलं. अंजनगावला बाळराजे आवारेंचा आणखी एक सहकारी ताब्यात. संभाजी आघाव असं सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मीरा भाईंदरमधील आणि मुंबईतील मेट्रोचं लोकार्पण. मेट्रो प्रवासादरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत सेल्फी काढला. पवारांच्या राष्ट्रवादीकडून नितेश कराळेंवरती नवी जबाबदारी. पक्षाच्या प्रदेश चिटणीस आणि प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती. साताऱ्याच्या पाटण वरळीमधील सुरू असलेला कोयना डोंगरी महोत्सव आणखी 3 दिवस वाढवला. मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. 9 एप्रिलपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार. ठाण्यामध्ये आंतरजातीय विवाहामुळे जैन कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकल्याचा प्रकार. ठाण्यातील नामदेववाडी पाचपाखाडी परिसरातील घटना. बहिष्कारामुळे कुटुंबावर सामाजिक व्यावसायिक स्तरावर अन्याय. जळगावनगरमधील कुणा काकोड्यात विराट हिंदू संमेलनाचं आयोजन. मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती. जळगावच्या पाचोरा भडगाव 40 गावात ज्वारी मका नोंदणीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी. भडगावात ज्वारी खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीच्या टोकनवरनं उसळलेल्या गर्दीवर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज. नाशिकच्या निफाडमध्ये अज्ञातांकडून द्राक्ष बागेची नासधूस. 800 ते 900 द्राक्षवेली तोडून मोटारही चोरली. पिंपळगाव पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल. नाशिकच्या चांदवडमध्ये पाणी टंचाईनं संतप्त ग्रामस्थांचा उद्रेक. गणूर ग्रामपंचायतीला टाळं ठोकत रोष व्यक्त केला. 3 महिन्यांपासून पाणी पुरवठा ठप्प. हंडा मोर्चा काढत नागरिकांचं आंदोलन. पालघर विराज प्रोफाईल्स प्रकल्पाची प्रदूषण नियंत्रण महामंडळ जनसुनावणी घेणार. संबंधित प्रकल्प 5,000 पेक्षा अधिक लोकांसाठी रोजगाराची संधी निर्माण करेल अशी अपेक्षा. धुळे शहराला पाणीपुरवठा करणारी तापीत योजनेची पाईपलाईन फुटली. नागाव जवळील अण्णासाहेब दवा पाटील महाविद्यालयाजवळच्या पाईपलाईन फुटली तर लाखो लिटर पाण्याची नासाडी. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं भीमाशंकर मंदिर 31 मे पर्यंत बंद राहणार आहे. भीमाशंकर मंदिर बंदला पुन्हा मुदतवाढ. मंदिरात सुरू असलेल्या सभामंडप आणि परिसरातील विकास कामांमुळे मंदिर बंद राहणार. जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांची मुंबईत प्रकल्प संचालकपदी बदली. मिनल करणवाल यांच्या जागी नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची नियुक्ती. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील झुरखेडा इथे लोकनियुक्त सरपंच सुरेश पाटील यांचं 14 एप्रिलपासून आमरण उपोषण. 10 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जिल्हा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष गुलाबराव देवकरांवरती कारवाई न झाल्यामुळे आंदोलन करणार. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग व्यवसाय परवाना आरबीआयकडून रद्द. बँकेच्या ठेवीदारांचा भागधारकांचं आर्थिक भविष्य टांगणीला. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्थायी आणि विशेष समित्यांसाठी बिनविरोध निवड. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीसाठी 8 सदस्यांची बिनविरोध निवड. ठाण्यात धाराशिवच्या येरमळ्यात येडेश्वरी यात्रेचा समारोप कार्यक्रमात गोंधळ. येडेश्वरी देवीची मानाची पालखी घेऊन जाणाऱ्या खांदेकरांना मारहाण करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अल्पवयीन मुलीचं जबरदस्तीनं लग्न लावून दिल्याचा प्रकार. संबंधित मुलीनं नुकताच बाळाला जन्म दिल्यानंतर घटना समोर. मुलीच्या आईवडिलांचा सासू सासऱ्यांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.